प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या आठवड्यामध्ये परमेश्वराचं वचन ऐकण्याची संधी देवानं आपल्याला दिलेली आहे. गेल्या आठवड्यामध्येच आपण दैवी परिपूर्णता हा विषय सुरू केलेला आहे. आणि दैवी परिपूर्णता म्हणजे आपल्या आत्म्यानं, प्राणानं आणि शरीरानं परिपूर्णता प्राप्त करणं. आणि म्हणून त्या परिपूर्णतेकडे जाण्यासाठी आपल्याला पौलानं पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 वचनापासून 23 वचनापर्यंत जर आपण बघितलं तर 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्याला दैवी परिपूर्णतेकडे जाण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये मदत करू शकतील. कारण दैवी परिपूर्णता ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमधून जात असताना सर्वात प्रथम पायरी त्यानं सांगितली आहे की ती म्हणजे आपण आनंदित असलं पाहिजे. आणि त्याविषयी आपण गेल्या आठवड्यामध्ये बघितलेला आहे. परंतु या आठवड्यामध्ये पहिले थेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये म्हटलं आहे की निरंतर प्रार्थना करा. म्हणून प्रार्थना ह्या विषयावर आज आपण देवाचं वचन मनन करणार आहे. प्रार्थना ही विश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा देवाच्या लेकरांसाठी एक श्वासाप्रमाणे आहे. जसा मनुष्याचा जन्म होतो आणि त्या दिवसापासून तो श्वासोश्वास घ्यायला सुरू होतो, तशाच प्रकारे तो मरेपर्यंत श्वासोश्वास घेत राहतो. आणि म्हणून इथं सांगितलं आहे की निरंतर प्रार्थना करा, म्हणजे प्रार्थनेमध्ये सातत्य असलं पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं की प्रार्थना हा विश्वासणाऱ्या देवाच्या लेकराचा खरं म्हणजे एक श्वास असल्याप्रमाणे आहे. परंतु आज आपण प्रार्थना म्हणजे काय या विषयावर थोडंसं आपण लक्ष केंद्रित करूया. आणि त्याच्यासाठी आपण इर्मियाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुला ठाऊक नाहीत अशा गहन व मोठ्या गोष्टी तुला मी सांगेन. म्हणजे या ठिकाणी आपण बघत आहे की प्रार्थना म्हणजे पहिला भाग असा आहे की तू मला हाक मार, म्हणजे परमेश्वराला हाक मारणं किंवा परमेश्वराशी संपर्क करणं असं मी या ठिकाणी म्हणत आहे. आणि मग त्या ठिकाणी म्हटलं आहे की तू मला जर हाक मारलीस तर मी तुला उत्तर देतो. म्हणजे आपण पाहत आहे की प्रार्थनेचा हा दुसरा भाग आहे की परमेश्वराशी जसं आपण बोलतो किंवा त्याच्याबरोबर संपर्क करतो तसं तोही इच्छा करतो की आमच्याबरोबर संपर्क करण्यासाठी. म्हणजे प्रार्थना ही 2 पार्ट आहेत. पुष्कळशा वेळेला काही लोकांना प्रार्थना म्हणजे एक मार्गी असलेला संवाद वाटतो. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगत आहे की प्रार्थना हा एक मार्गी संवाद नसून तो 2 मार्गी असलेला संवाद आहे. कारण देवाबरोबर आम्ही एक पिता म्हणून त्या नातेसंबंधामध्ये येऊन प्रार्थना करतो आणि पित्याबरोबर आम्ही जसं बोलतो तसं पिता देखील आमच्याबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या गहन आणि गूढ गोष्टी आहेत त्या आमच्याशी तो बोलतो. परंतु मग हे जे कम्युनिकेशन आहे किंवा हे जे संपर्क आहे हे किंवा संवाद जो आहे तो कोणत्या स्तरावर आणि कशा प्रकारे घडतो, आणि हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर कृपया आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 25 आणि 26 वचनाकडे गेलं पाहिजे. कारण त्या ठिकाणीच सर्वात प्रथम प्रार्थना हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये आलेला आहे. आणि म्हणून त्या वचनाचा जर आपण अभ्यास केला तर मला तुम्हाला सांगू द्या की खऱ्या अर्थानं आपल्याला प्रार्थना म्हणजे काय हे समजू शकेल. कारण जोपर्यंत आपल्याला माहिती होणार नाही की प्रार्थना म्हणजे काय, तोपर्यंत जी आपण प्रार्थना करतो ती खऱ्या अर्थानं कार्यरत असणारी प्रार्थना आहे का नाही हे आपल्याला समजू शकणार नाही. आणि म्हणून मी तुमच्यासाठी वाचत आहे, पहा. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणले आणि तिला आपला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेवले. ती म्हणाली, काईनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने हनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. पहा, या ठिकाणी एका व्यक्तीचा जन्म झालेला आहे जो हनोश नावाचा व्यक्ती आहे. आणि त्याचा जन्म झाल्यानंतर बायबल सांगत आहे की ते परमेश्वराच्या नावाने सर्व लोक जे आहेत ते त्या काळापासून प्रार्थना करू लागले. मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की प्रार्थना हा देवाबरोबर संपर्क करणं असा आहे किंवा देवाबरोबर संवाद साधणं आहे
तर सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे की मग देव कोण आहे. काय देव तुम्ही मी जसा मानव आहे तसं तो मानव आहे का? मी तुम्हाला सांगतो की जसं आपण एक व्यक्तित्व आहे तसं परमेश्वर हे एक आत्मिक व्यक्तित्व आहे. कारण पवित्र शास्त्र योहान सुवर्तमान 4 अध्याय आणि 24 वचनामध्ये असं म्हटलं आहे की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणानं केली पाहिजे. म्हणजे देव जो परमात्मा आहे त्याच्याबरोबर, म्हणजे परमेश्वर हे एक शारीरिक व्यक्तित्व नसून ते एक आत्मिक व्यक्तित्व आहे आणि ते परमपवित्र असलेलं व्यक्तित्व आहे. आणि मग त्या आत्मिक व्यक्तित्वाबरोबर जर मानवानं संपर्क साधायचा झाला तर मनुष्याला देवानं आपल्या प्रतिरूपामध्ये, उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 26 वचनानुसार जर बघितलं तर देव बाप असं म्हणत आहे की देव बोलला की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. म्हणजे परमेश्वर जसं एक आत्मिक व्यक्तित्व आहे तसं मनुष्य हा देखील एक आत्मिक व्यक्तित्व आहे. आणि त्या आत्मिक व्यक्तित्वाला प्रगट करण्यासाठी किंवा राहण्यासाठी देवानं मनुष्याला शरीर दिलेलं आहे, किंवा ते शरीर जे आहे त्याची रचना किंवा जडणघडण परमेश्वरानं केलेली आहे. म्हणजे आपण परमेश्वराशी संपर्क साधू कसा शकतो तर देव जे आत्मिक व्यक्तित्व आहे त्याच्याबरोबर केवळ आपल्या आत्म्याच्या द्वारेच आपण संपर्क साधू शकतो. आपल्या आत्म्याविना आम्ही देवाबरोबर संपर्क साधू शकत नाही. कारण आत्मा आत्म्याशी संपर्क करू शकतो आणि देव जो आत्मा आहे तो आमच्या आत्म्याबरोबर संपर्क करू शकतो. आणि हे जे आत्मिक नातेसंबंध आहे ते आपण या ठिकाणी जर बघितलं तर पापामुळं बरखास्त झाले आणि मग परमेश्वरानं हे पुन्हा आत्मिक संबंध जे आहे ते पुनर्स्थापित करण्यासाठी या ठिकाणी काय झालेलं आहे ते आपण जर बघितलं तर पहा, या ठिकाणी म्हटलंय की आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणले आणि तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने शेत ठेवले. आणि ती म्हणाली, काईनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. पहा, आपल्याला सगळ्यांना ही स्टोरी माहीत आहे की आदाम आणि हवा हे जे पहिले स्त्री आणि पुरुष आहेत ते पाप जगामध्ये येण्याच्या अगोदर किंवा त्यांनी देवाच्या विरुद्ध आज्ञाभंग करण्याच्या अगोदर ते देवाबरोबर थेट संपर्क करू शकत होते. कारण पाप ही आडभिंत त्यांच्यामध्ये नव्हती किंवा त्यांच्या आत्म्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमतरता नव्हती की देवाबरोबर संपर्क करण्यासाठी. कारण ते आत्मिक व्यक्तित्वामध्ये परिपूर्ण गौरवी शरीरामध्ये गौरवी रूपामध्ये परमेश्वराच्या चालत होते. परंतु ज्या वेळेला पाप आलं त्यावेळेला देवाचा आणि त्याचा जो आत्मिक संपर्क आहे तो संपुष्टात आला. मग या ठिकाणी काय झालेलं आहे की या ठिकाणी पहिला सांगितलेलं आहे की आदाम आणि हवा यांनी 2 मुलांना जन्म दिला, काईन आणि हाबेल. आणि स्टोरी आपल्याला अशी सांगते की काईनानं हाबेलाचा वध केला. आणि मग या ठिकाणी पुन्हा परमेश्वराचं वचन सांगतं की आदामानं आपल्या बायकोला जाणलं आणि तिला मुलगा झाला आणि तिचं नाव तिनं शेत ठेवलं. आणि शेत झाल्यानंतर ती असं म्हणत आहे, काईनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला हे दुसरा अपत्य दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण बघत आहे की हाबेल हा जो मयत झाला तो प्रभू येशू जो सर्व मानव जातीच्या पापासाठी आपलं रक्त सांडून मरण पावणार होता त्याचं त्या ठिकाणी तो प्रतिरूप आहे. का? कारण का की जर आपण इब्री लोकासपत्र याचा 12 अध्याय आणि 24 वचन जर आपण वाचलं तर ते वचन आपल्याला असं सांगत आहे की त्या ठिकाणी जर तुम्ही वचन वाचला तर ते वचन असं सांगत आहे की हाबेलाच्या रक्तापेक्षा प्रभू येशूचं रक्त जे आहे ते अत्यंत सामर्थ्यशाली रीतीनं बोलत आहे. म्हणजे आपण या ठिकाणी बघत आहे की हाबेलाच्या रक्ताची तुलना प्रभू येशूच्या रक्ताच्या तुलनेबरोबर करण्यात आलेली आहे. म्हणजे हा हाबेल जो आहे तो कशाचा दर्शक आहे? शेत हा कशाचा दर्शक आहे? तर हाबेल हा जो आहे तो प्रभू येशू जो मरण पावला आमच्यासाठी क्रुसावर त्याचं दर्शक आहे. आणि त्याद्वारेच पित्याबरोबर तुटलेले जे आमचे नातेसंबंध आहेत ते त्याने पुनर्स्थापित केले. आणि मग त्या हाबेलाच्या ठिकाणी जो शेत झाला, म्हणजे ती म्हणत आहे की हाबेलाची भरपाई परमेश्वरानं करून दिलेली आहे, तर शेत हे प्रभू येशू जो मरणातून पुन्हा उठला त्याचं दर्शक आहे. आणि मग प्रभू येशू या जगामध्ये होता त्यावेळेला
त्यांना असं अभिवचन दिलेलं होतं की मी दुसरा कैवारी तुमच्यासाठी पाठवेन. म्हणजे पहिला कैवारी जो होता तो त्या ठिकाणी प्रभू येशू आहे, आणि दुसरा कैवारी म्हणजे स्वतः प्रभू येशूच, जो पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये येणार होता. त्यालाच म्हटलेलं आहे की मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवेन. आणि या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की या शेताला ज्या वेळेला मुलगा झाला त्यावेळेला त्याचं नाव हानोश असं ठेवण्यात आलं. म्हणजे ह्या 3 व्यक्तीविषयी मी तुम्हाला सांगत आहे की हाबेल हे प्रभू येशू जो क्रुसावर अर्पण झाला त्याचं प्रतिरूप आहे, आणि जो शेत आहे तो पुनरुत्थित ख्रिस्ताचं प्रतिरूप आहे, आणि हानोश हा पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा नवा जन्म होतो किंवा तो प्रभू येशूनं केलेलं अर्पण जे क्रुसावर आहे त्याच्या पापासाठी तो कबूल करतो, आणि मग काय होतं तर त्याच्या आत्म्यामध्ये जे जीवन परमेश्वराचं निघून गेलेलं होतं ते जीवन पुन्हा त्याच्यामध्ये येतं, आणि त्याच्यामधलं आत्मिक मरण आहे ते निघून जातं. आणि म्हणून त्याच्या आत्म्यामध्ये पुन्हा जीवन अशा प्रकारचं येतं की तो आत्मा, नवीन जन्म झालेला देव जो पवित्र आत्मा आहे त्याच्याकडं संपर्क करू शकतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की प्रार्थना ही आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा आत्मा देवाच्या बरोबर जो पिता परमेश्वर आहे त्याच्याबरोबर संपर्क करतो. जर आपण गलती करास पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही पुत्र आहात, म्हणून देवाने तुम्हाला अब्बा आणि बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला, म्हणजे प्रभू येशूला त्या पवित्र आत्म्याला त्या ठिकाणी पुत्राचा आत्मा असं म्हणण्यात आलेलं आहे, पुत्राच्या आत्म्याला आमच्या अंतःकरणामध्ये पाठवलेला आहे. मग आमचा जो पवित्र आत्म्यानं आमच्या आत्म्याला जे शुद्ध केलेलं आहे किंवा आमच्या आत्म्यामध्ये जे जीवन आलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं आमचा आत्मा देव जो आत्मा आहे त्याच्याबरोबर संपर्क करतो. आणि तो काय म्हणून संपर्क करतो तर तो पिता म्हणून, एक पुत्र या नात्यानं संपर्क करतो. कारण प्रभू येशूच्या शिष्याने ज्या वेळेला येशूला विचारलं की तू आम्हाला प्रार्थना करायला शिकव, त्यावेळेला येशू असं म्हणाला की तुम्ही ज्या वेळेला प्रार्थना करता त्यावेळेला तुम्ही असं म्हणा की हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावं. म्हणजे पिता म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याला हाक मारा. आणि गलती कराच्या पत्रामध्ये आपण काय वाचलं की तुम्ही पुत्र आहात आणि तो तुमच्यासाठी परमेश्वर पिता आहे, आणि म्हणून त्यानं आब्बा आणि बाप्पा अशा हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला म्हणजे पवित्र आत्म्याला पित्यानं आमच्या अंतःकरणामध्ये पाठवलं आहे की जेणेकरून आम्ही पित्याला त्याच्याद्वारे हाक मारावी, म्हणजेच आम्ही प्रार्थना करावी. आणि मी तुम्हाला सांगतो की पवित्र आत्म्याशिवाय आम्ही प्रार्थना करू शकत नाही. मग आमचं हे शरीर कसं त्याला साथ देऊ शकतं तर मी तुम्हाला सांगतो की आत्म्याच्या प्रेरणेनं आम्ही ह्या शरीराचा फक्त उपयोग करतो. म्हणजे आमचा आत्मा देवाच्या आत्म्याबरोबर ह्या शरीराचा उपयोग करून म्हणजे आपल्या मुखाचा उपयोग करून, आपल्या प्राणाचा किंवा आपल्या मनाचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही परमेश्वराबरोबर संपर्क करतो, आणि यालाच म्हणतात प्रार्थना. मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आज आपण प्रार्थना म्हणजे हे काय शिकलेलं आहे की नेमकं काय आहे तर प्रार्थना म्हणजे 2 मार्गे असलेला हा संवाद आहे. तो एक मार्गी नाही, आणि यिर्मया 33:3 नुसार आपण हे शिकलेलं आहे. परंतु हा 2 मार्गी संपर्क आपण कसा करायचा, कारण देव आत्मा आहे आणि म्हणून आपण देखील एक आत्मा आहे, आणि आपण एक आत्मिक व्यक्तित्व, देव जो आत्मिक व्यक्तित्व आहे त्याच्याबरोबर संपर्क करत असताना आमच्या शरीराचा आम्ही एक साधन म्हणून उपयोग करतो. परंतु आमचं शरीर फक्त देवाशी संपर्क करू शकत नाही. आणि म्हणून जुन्या करारमध्ये जर आपण बघितलं तर लोकांच्या वरती पवित्र आत्मा येत होता, परंतु नवीन करारमध्ये आपल्याला बायबल सांगत आहे की तुम्ही देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये वस्ती करतो. म्हणजे नवीन करारामध्ये आलेली जी व्यक्ती आहे ती देवाला पिता म्हणून हाक मारते, आणि ती पिता म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करू शकते. कारण जसं प्रभू येशू प्रार्थना करत होता पित्याकडं तो पिता म्हणून, तशाच प्रकारचा अधिकार आम्हाला प्रार्थना करण्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आमचा नवा जन्म होतो त्याच वेळेला आम्ही अब्बा आणि बाप्पा अशी हाक मारण्यासाठी आमच्या आत्म्याच्या द्वारे परमेश्वराबरोबर जोडले जातो, आणि आम्ही हाक मारायला सुरुवात करतो, आणि त्यालाच त्या क्षणीच आम्ही श्वासोश्वास घ्यायला सुरुवात करतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की बायबल असं सांगत आहे की निरंतर प्रार्थना करा. हे फक्त नवीन करारमध्ये आलेला शब्दप्रयोग आहे की निरंतर प्रार्थना करा. म्हणजे आपण नेहमी परमेश्वराच्या संपर्कामध्ये,
प्रार्थनेच्या माध्यमातून राहू शकतो. कारण देवाची तशी उत्कट इच्छा आहे की आम्ही सातत्यानं त्याच्या संपर्कात राहावं. आणि परमेश्वर देखील अतिशय उत्सुक आहे की तो देखील आमच्या आत्म्याबरोबर आमच्याबरोबर संपर्कात राहू इच्छित आहे. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचला तर त्या पवित्र शास्त्रामध्ये हे पाहू शकता की देव नेहमी मानवजातीबरोबर या ना त्या मार्गानं त्या ठिकाणी संपर्क करत आहे. आणि देवाची देखील इच्छा आहे की खरोखर या मानवजातीनं देवाबरोबर संपर्क करावा. आणि पुष्कळशा लोकांनी आपण बायबलमध्ये बघत आहे की प्रार्थना केलेली आहे. आणि वेगवेगळं जर ठराविक भाग आपण पवित्र शास्त्रामधले बघितले उत्पत्तीच्या पुस्तकापासून, तर नेहमी त्या ठिकाणी अनेक लोकांनी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं आहे. कधी कधी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांनी जे काय मागितलं ते देण्याच्या द्वारे दिलेलं आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार परमेश्वरानं केलेला आहे. परंतु काही वेळेला परमेश्वरानं त्याच्या गहन आणि गूढ गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत प्रार्थनेचं उत्तर या मार्गानं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की प्रार्थना ही आहे की देव जो आत्मा आहे त्याच्याबरोबर आम्ही आमच्या आत्म्यानं संपर्क करणं, आणि देव जो आत्मा आहे तो आमच्या आत्म्याबरोबर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे संपर्क करणं हे आहे. आज या ठिकाणी आपल्याला जर एवढंसं माहीत झालं की प्रार्थना म्हणजे काय आहे, तर मी तुम्हाला सांगतो की मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 7 पासून ते 14 वचनापर्यंत जर तुम्ही अभ्यास केला तर त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की प्रार्थना जे आहे याचे 3 स्तर त्या ठिकाणी प्रभू येशूनं आपल्याला शिकवलेले आहेत. आणि ते 3 स्तर कोणते आहेत बघा. त्याच्यातील पहिला स्तर जर तुम्ही बघितला तर पहिला स्तर त्या ठिकाणी असा आहे की मागा म्हणजे मिळेल. आणि मग त्यानंतर तो म्हणत आहे की शोधा म्हणजे सापडेल. आणि तिसरा स्तर जो आहे तो ठोका म्हणजे उघडले जाईल. बघा, हे वेगवेगळे प्रार्थनेचे 3 स्तर आहेत. मागा म्हणजे मिळेल हा जो स्तर आहे तो विशेष करून कशावर केंद्रित झालेला आहे, तर आपल्या गरजांवर. कारण पुढं प्रभू येशू असं म्हणत आहे की जो मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतं, जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जाईल. आणि मग पुढं असं तो उदाहरण त्यांना म्हणत आहे की तुमच्यामध्ये असा कोण पिता आहे का. बघा, पुन्हा एकदा पिता त्या ठिकाणी शब्द प्रयोग झालेला आहे. तुमच्यामध्ये असा कोण पिता आहे का की ज्यानं आपल्या लेकरानं त्या पित्याकडं जर भाकर मागितली तर तो त्याला दगड देईल, जर त्यानं मासा मागितला तर त्याला साप देईल, जर त्यानं अंड मागितलं तर त्याला विंचू देईल. तो म्हणत आहे की तुम्ही दुष्ट असता, तुम्ही वाईट असता, आपल्या लेकरांना चांगल्या देण्याचं समजता, तर जे आपल्या स्वर्गीय पित्याकडे मागतात त्यांना तो किती विशेष करून देणग्या देईल. म्हणजे मला तुम्हाला सांगू द्या की हे मागा म्हणजे मिळेल हा जो प्रार्थनेचा पहिला स्तर आहे तो आपल्या गरजांवर केंद्रित झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या आत्मिक गरजा आहेत, त्याच्यामध्ये आपल्या प्राणासाठी म्हणजे मन, इच्छा, भावना याच्यासाठी असलेल्या गरजा आहेत, आणि त्याच्यानंतर आपल्या शरीराच्या गरजांविषयी देखील त्या ठिकाणी बोललेलं आहे. कारण आपल्या शरीरासाठी जशी भाकरीची गरज आहे तशाच प्रकारे आपल्या आत्म्यासाठी देखील आत्मिक भाकरीची गरज आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आपण जर बघितलं तर मागा म्हणजे मिळेल हा जो स्तर आहे तो विशेष करून आमच्या गरजांविषयी बोलत आहे की ज्या आमच्या आत्मा, प्राण, शरीरासाठी असलेल्या गरजा, म्हणजे परमेश्वराला आमच्या जीवनातील सगळ्या गरजा ह्या त्याला सांगू शकतो. काही वेळेला आपल्याला वाटतं की परमेश्वराला आम्ही आमच्या गरजा सांगण्या अगोदरच त्याला ठाऊक असतात, मग आम्ही का मागायला पाहिजे किंवा का देवाला आम्ही आमच्या गरजा सांगितल्या पाहिजेत. मला तुम्हाला सांगू द्या की देवाला सर्व गरजा आम्ही मागण्या अगोदरच त्याला ठाऊक असतात. परंतु ज्या वेळेला आम्ही मागतो त्यावेळेला देवाला माहीत नाही म्हणून त्याला माहिती करून देत नाही, तर त्या गरजा भागवण्यासाठी तो समर्थ आहे या गोष्टीवरचा आमचा जो विश्वास आहे तो आम्ही व्यक्त करतो. कारण प्रार्थना हा विश्वास व्यक्त करण्याचा मार्ग आहे. बघा, जर मार्क शुभवर्तमान 12:24 तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळालेलंच आहे असा जर तुम्ही विश्वास धरला तर ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो, ज्यावेळेला आमच्या गरजा आम्ही देवाला सांगतो प्रार्थनेच्या द्वारे, त्यावेळेला देवाला आमच्या गरजा ठाऊक नाहीत म्हणून आपण त्याला माहिती करून देतो असं नाही, तर आमचा विश्वास आम्ही व्यक्त करतो की देवा ह्या सर्व गरजा तुला ठाऊक आहेत आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवत आहे की आमच्या सगळ्या गरजा तू भागवू शकतोस. आणि मग दुसरा स्तर जर आपण बघितला तर शोधा म्हणजे सापडेल. शोधा म्हणजे सापडेल हा जो स्तर आहे तो देवाला जाणून घेण्याचा किंवा देवाला ओळखण्याचा स्तर आहे. कारण का
कारण पहिल्या स्तरावरून ज्यावेळेला आपण लेकरं बघतात की लेकरं ज्यावेळेला लहान असताना जन्मतात त्यावेळेला ते फक्त आपल्या गरजांवरच लक्ष केंद्रित करतात आणि आपल्या बापाकडं किंवा आईकडं आपल्या गरजा भागवणाराच म्हणून ते त्याच्याकडे बघत असतात. परंतु जसजसं ते वाढत जातात, शारीरिक रीतीनं बौद्धिक रीतीनं त्यांची वाढ होते, त्यावेळेला त्यांना समजतं की हे आता माझे आई आणि बाप आहेत. त्याला सुरुवातीला फक्त काय माहिती असतं की हे माझे गरजा भागवणारे आहेत, परंतु नंतर हळूहळू त्याला कळायला लागतं. जसं ते बोलायला लागतं, जसं ते पाहायला लागतं, जसं ते ऐकायला लागतं, तसं त्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याला समजायला लागतं की हा माझा पिता आहे, ही माझी आई आहे. म्हणजे शोधा म्हणजे सापडेल हा जो स्तर आहे तो कशासाठी आहे, तर देवाला आम्ही ओळखण्याच्या संदर्भातचा आहे. म्हणजेच दुसरा स्तर जो आहे तो परमेश्वरापासून ऐकण्याचा स्तर आहे. जर आपण स्तोत्रसंहिता याचा 105 अध्याय, स्तोत्रसंहिता याचा 105 अध्याय आणि 4 वचन जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आपण थोडंसं बघूया. स्तोत्रसंहिता 105 मी तुमच्यासाठी वाचत आहे आणि 4 वचन, परमेश्वर व त्याचे सामर्थ्य याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सता आतुर असा. मग त्या ठिकाणी म्हटलं आहे की शोधा म्हणजे सापडेल, शोध करा या ठिकाणी शब्द आलेला आहे. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य म्हणजे 2 गोष्टी शोधण्यासाठी आपल्याला सांगितलं आहे की देव हे व्यक्तित्व आहे. कारण पुष्कळशे लोक देवाला एक सामर्थ्य म्हणून घेतात, परंतु मी तुम्हाला सांगतो देव ही फक्त शक्ती नसून ती एक आत्मिक व्यक्ती आहे. आणि म्हणून देवाचं व्यक्तित्व आम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि देवाचं सामर्थ्य देखील आम्ही प्राप्त केलं पाहिजे. म्हणजे देवाच्या सामर्थ्याचा जो शोध आहे तो देखील आम्ही केला पाहिजे. आणि त्याच्या दर्शनासाठी, दर्शन हा जो शब्द आहे तो त्या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वर आपल्या स्वतःला तो प्रगट करतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आतुर असा. म्हणजेच काय की शोधा म्हणजे सापडेल ही जी दुसरा स्तर प्रार्थनेचा आहे तो देवाविषयी आपण जाणून घेण्याचा आहे की देव कोण आहे आणि त्याच्या पितृत्वाविषयी आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, त्याच्या मातृत्वाविषयी आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण परमेश्वर आमच्या गरजा एवढ्यासाठी भागवत नाही की आम्ही फक्त नेहमी त्याला गरजा भागवणाराच म्हणून त्याचा उपयोग करावा. बघा, देव चिन्ह चमत्काराच्या द्वारे गरजा भागवतो एवढ्यासाठीच की जेणेकरून आम्ही त्याला आमचा खरा परमेश्वर किंवा पिता म्हणून ओळखावं. प्रभू येशूनं जे काही चिन्ह चमत्कार किंवा देवानं जे चिन्ह चमत्कार त्याच्या लोकांसाठी केले ते फक्त लोकांनी चिन्ह चमत्कारासाठीच प्रार्थना करत राहावी आणि तेवढंच स्वार्थी अंतकरणानं देवाकडे पाहावं हा देवाचा हेतू नव्हता. देवानं ते चिन्ह चमत्कार, त्याचं जे प्रेम आहे त्यांच्यावरचं ते प्रगट करण्यासाठी त्यांची प्रार्थना ऐकून देवानं ते चिन्ह चमत्कार केले किंवा देव आज देखील करत आहे आणि इथून पुढेही करत राहील. परंतु देवाचा पाठीमागं त्याच्या अंतकरण असं आहे की ते प्रार्थनेचं उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या पाठीमागं कार्य करणारा जो परमेश्वर आहे आणि त्याचं सामर्थ्य आहे त्याला आम्ही जाणून घ्यावं. म्हणजे त्याचा आम्ही शोध घ्यावा की परमेश्वर कसा आहे, हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि तिसरा जो स्तर आहे तो म्हणजे ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू येशूने एक उदाहरण दिलेलं आहे. जर तुम्ही लूक शुभवर्तमान 11 अध्यायामध्ये गेला तर त्या ठिकाणी 13 वचनापासून असं लिहिलेलं आहे की एका रात्री एक मित्र जो आहे तो आपल्या कुटुंबासहित झोपलेला असतो आणि मग दुसऱ्या एका मित्राकडे त्याच्या एक पाहुणा आलेला असतो. आणि तो पाहुणा काय करतो माहीत आहे का, की आलेल्यानंतर तो मित्र त्या मित्राच्या घराकडे जातो आणि त्याचं दार ठोठावून म्हणतो की माझ्या घराकडे एक पाहुणा आलेला आहे, त्याच्यासाठी तू एक भाकरी मला उठून दे. त्यावेळेला तो त्या ठिकाणी मित्र म्हणत आहे की मी आता माझ्या कुटुंबासोबत झोपलेला आहे, मला आता तू त्रास देऊ नकोस. परंतु तो अतिशय आग्रहानं त्याला सांगतो की तू काही करून मला दे. आणि मग तो त्या आग्रहामुळे उठतो आणि त्याच्या मित्रासाठी असलेली गरज जी आहे ती भाकर देतो. म्हणजे या ठिकाणी तो जो मित्र आहे ज्याच्याकडे भाकर मागायला गेलेला आहे तो आपल्या स्वतःसाठी नाही तर तो दुसऱ्यासाठी त्या ठिकाणी भाकरी मागण्यासाठी गेलेला आहे. मला तुम्हाला सांगू द्या की ठोका म्हणजे उघडेल, कारण तो त्याचं दार ठोठावत आहे आणि सांगत आहे की तू मला एक भाकरी दे, माझ्या घरी एक पाहुणा आलेला आहे. मला काय सांगायचं या ठिकाणी तुम्हाला की ठोका म्हणजे उघडेल ही जी प्रार्थनेचा स्तर आहे तो म्हणजे इतरांसाठी केलेली मध्यस्थीची प्रार्थना आहे. मला तुम्हाला सांगू द्या की पहिला स्तर जो आहे तो आमच्या गरजांवर केंद्रित आहे,
दुसरा स्तर जो आहे तो देवावर केंद्रित आहे की देवाचा शोध आम्ही केला पाहिजे. आणि तिसरा स्तर आहे की जे हरवलेली लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही, किंवा इतर जे गरजू लोक आहेत की जे त्यांनी स्वतःहून त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करावी, म्हणून तो मध्यस्थीचा स्तर आहे. बघा, जे लहान बालकं असतात ते मागा या स्तरावर असू शकतात. दुसरा स्तर आपल्या आयुष्याचा असा आहे की तरुणपण, आणि तो स्तर कुठला आहे की त्या ठिकाणी देवाला अधिक जाणून घेण्याचा किंवा शोधा म्हणजे सापडेल. परंतु जे प्रौढ लोक आहेत ते ह्या तिसऱ्या स्तरावर पोहोचतात की जे प्रभूमध्ये प्रौढ आहेत ते इतरांसाठी मध्यस्थी करू शकतात. म्हणजे हे 3 स्तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. पहिला स्तर आपल्या गरजेविषयी बोलतो, दुसरा स्तर आपल्याला देवाविषयी बोलतो, आणि तिसरा स्तर जो आहे तो त्या ठिकाणी आपण इतरांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी याच्यासाठी बोलतो. देवबाप करो याच्याद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो, आणि तुम्ही निरंतर प्रार्थना करण्यासाठी आपल्या जीवनाचं समर्पण करा. कारण प्रार्थना हे फार सामर्थ्यशाली शस्त्र आणि साधन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे की आम्ही सर्व प्रसंगी सर्व वेळेला देवाला हाक मारू शकतो आणि आम्ही प्रार्थना करू शकतो. आपण प्रार्थना करूया. पिता, आम्ही धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये. आज प्रार्थना या विषयावर जे काय आम्ही तुझं वचन ऐकलेलं आहे, आम्हाला सहाय्य कर प्रभू की प्रार्थना म्हणजे काय आम्ही व्यक्तिगत रीतीनं समजून घ्यावं. आणि परमेश्वर पिता, आम्ही निरंतर प्रार्थना करावी. जसं आम्ही निरंतर श्वासोश्वास घेतो तसंच प्रभू निरंतर तुझ्या संपर्कात राहून आम्ही तुझ्याबरोबर प्रार्थना करावी. आणि परमेश्वरा, तू आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर द्यावंस असं तू कर. जे प्रार्थनेमध्ये अशक्त आणि दुर्बल आहेत, ज्यांना प्रार्थनेचं महत्त्व अजून कळालेलं नाही, प्रभू त्यांच्या आत्म्याला तू आज स्पर्श कर, त्यांच्या प्राणाला तू स्पर्श कर. आणि प्रभू पुन्हा प्रार्थनेची ज्योत प्रभू त्यांच्यामध्ये प्रज्वलित कर, आणि आणखीन प्रार्थनेमध्ये त्यांनी सामर्थ्यशाली होऊ दे असं तू कर बापा. सर्व गौरव आम्ही तुझ्या नावाला देऊन प्रार्थना येशू आमचा तारणारा प्रभू याच्या नावाने आम्ही मागतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन.